महाशिवरात्रीनिमित्त चाकूर तालुक्यात शिवमंदिरात भक्तांची गर्दी. शिवभक्तांसाठी महाशिवरात्री महत्त्वाचा दिवस. याच महाशिवरात्रीचा योग साधून आज तालुक्यातील शिवमंदिरात भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचं दिसून आलं. नवनाथांपैकी एक असलेल्या वडवळ नागनाथ येथील वटसिद्ध नागनाथ मंदिरात भक्तांनी सकाळपासून रांगा लावल्या होत्या. महिलांची गर्दी उल्लेखनीय होती. महाशिवरात्रीनिमित्त वटसिद्ध नागनाथ मंदिरात कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं. दर्शनाला आलेल्या भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. घरणी शिवारात महादेवाचे पुरातन मंदिर आहे. दगडी बांधकाम केलेले हे मंदिर जीर्ण झाल्यानंतर लोकसहभागातून या ठिकाणी नवीन मंदिराची वास्तू उभी केली आहे. दर सोमवार, मासिक शिवरात्री, महाशिवरात्री या दिवशी भक्त मनोभावे श्रद्धापूर्वक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. आजही या ठिकाणी बहुसंख्य भक्तांनी रांगा लावल्या. लातूर रोड येथील संत गोविंदबाबा मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भक्तांची अलोट गर्दी दिसून आली. महाशिवरात्रीनिमित्त भागवताचार्य हरिभक्त परायण हरिहर महाराज दिवेगावकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. कीर्तनानंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. यावेळी नूतन जिल्हा परिषद सदस्य भानुदासराव पोटे यांनी या कीर्तनात हजेरी लावून हरिभक्त परायण हरिहर महाराज दिवेगावकर यांचे दर्शन घेतले. मंदिर समितीच्या वतीनेही यावेळी नूतन जिल्हा परिषद सदस्य भानुदासराव पोटे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. गोविंदबाबा देवस्थानचे अध्यक्ष बालाजी आलमले, सचिव पंढरीनाथ मुंडे गुरुजी पाटील, माननीय वाघमारे गुरुजी, माजी सरपंच मधुकरराव मुंडे, सिद्धेश्वर अंकलकोटी, राजेश्वर डुमणे, बालाजी चांगुले, दयानंद वाघमारे, सुधाकर शिवनगे यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. जिल्हा प्रतिनिधी दयानंद वाघमारे, चाकूर, लातूर. घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा.